झूम सेशनमध्ये आपले साथी सहयोगी कनेक्ट झालेत की नाही रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे है झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. मित्रांनो, लेडीज सिंगम. दोस्तों कहते हैं कि नारी सब पे भारी, वो नारी इतिहास रच रही है. आज कौन सा सेक्टर ऐसा नहीं है कि वह नारी शक्ति नहीं है. हर सेक्टर में नारी ने ना सिर्फ अपने ताकत और अपने विश्वास का झंडा लहराया है और अपने माध्यम से न जाने कितने और अन्य नारियों के जीवन में प्रकाश किया है. दोस्तों, ऐसी नारी शक्ति को हम आमंत्रित करते हैं. नारी गौरव है, नारी सम्मान है, नारी आदिशक्ति का दूजा नाम है. नारी के ही द्वारा रचाए विधान है. हे नारी शक्ति, तुम्हें सत सत प्रणाम है, सत सत प्रणाम है. इस मीटिंग में, इस मंच पर आज जितनी भी नारी शक्ति है उन सबको मेरा सत सत प्रणाम है, सत सत प्रणाम है. तो चलो, इन वाणी के साथ, आपके बेहतरीन सहयोग के साथ, आपके डिजिटल हैंडराइज के साथ, फ्लावर बुके के साथ हम आमंत्रित करते हैं जिनका डिवाइस नेम है सो ग्रेट लीडर लेडी सिंगम, सो सुशीला तुपे मॅडम यांना या मंचावर मी आमंत्रित करतो की त्यांनी आज आपलं सूत्रसंचालन करावं. त्यासाठी त्यांना मी या मंचावर आमंत्रित करत आहे. आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर यांना विनंती आहे की त्यांना अनम्यूट ऑप्शन द्यावं. आज आपल्या थँक्यू लेडी अर्णब सिंगम. सर. सो वेलकम मॅडम. थँक्यू अर्णब सर. खूप छान पद्धतीने तुम्ही मला वेलकम केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. महिलांना आपल्या मंचावरती खूप सुंदर पद्धतीने मान सन्मान दिला जातो, त्याबद्दल सगळ्या टीमचे खूप आभारी आहे मी. सगळ्या महिलांच्या वतीने आपल्या सगळ्या बंधू वर्गांचं मी खूप 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 आभार मानते. इतक्या सुंदर पद्धतीने जर प्रत्येक घरात महिलेला मान सन्मान दिला तर प्रत्येक कुटुंब सुखी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे छान वाटलं ऐकून का एक महिलांविषयी इतकं आदरणीय वाक्य आपल्या ग्रुपमध्ये बोललं जातं आणि त्यांना इतका मान सन्मान दिला जातो. त्याबद्दल आपल्या सगळ्या टीमच्या वतीने मी अनाप सरांचे आणि आपल्या सगळ्या टीमचे खूप आभारी आहे. आता मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आज आपला नारी शक्तीचा म्हणजे आपले सेशन असतं नारी शक्ती विषयी ठेवलेले स्पेशल शुक्रवारच्या दिवस. देवीचा वार आहे, महिला पण एक देवीचा अवतार आहे. त्या काहीही करू शकतात जर त्यांनी ठरवलं तर. फक्त त्या ठरवत नाही म्हणूनच माग आहेत. आता ठरवायची वेळ आलेली आहे महिलांना. माझं नाव सौ सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून आपल्या सर्वांचे साईबाबांच्या पावनभूमीत आणि लोणी गावात सहर्ष स्वागत करते. आपल्याला जो मंच उपलब्ध करून दिले असे आपले सर्वांचे ग्रेट आपल्या श्याम इंगळे सर यांचे धन्यवाद. भीमराव पाटील सर ज्यांचं वारंवार आपल्याला मार्गदर्शन असतं त्यांचे पण खूप धन्यवाद. आणि आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि काहीतरी घेऊन मनात आपण इथं आलेलो आहे. महिला वर्ग पण इथे आहे. मग आता आपण सगळ्या महिला जर जास्ती संख्येने उपस्थित राहतोय तर काही विशेषता आपल्यात आहे की नाही, हे आपण सगळ्यांनी आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे. मी कोणापेक्षाही कमी नाही, कोणाची तुलना नाही करायची, पण मी पण कमी नाही एवढं मात्र स्वतःला म्हटलं पाहिजे. एकदा तरी आरशासमोर उभं राहून महिलांनी स्वतःला म्हणावं मी खूप सुंदर आहे आणि मी पण काहीतरी करू शकते. ती खरंच जग जिंकू शकते, कारण महिलांनी खूप इतिहास घडवला, त्याला साक्षी आहेत सगळेजण. मग आपणच का आपल्याला मागं ठेवतो? आपल्याला कुणी मागं ठेवीत नाही, आपण स्वतःहून मागं ठेवण्याला कारणीभूत आहे महिलांना. त्या स्वतःला जाग करा, उठवा, स्वतःला चिमटा घ्या. मला पण माझ्या जीवनात काहीतरी इतिहास घडवायचा आहे, मी पण घडवू शकते. थांबू नका, कारण थांबलो ना आतापर्यंत सगळ्याच जणी कुठं तरी संसाराच्या व्यापात होतो, मुलं लहान होते, आर्थिक अडचणीत होतो, थांबतच राहिलो. आता तरी आपल्याला कुठंतरी एक करण्यासाठी संधी मिळालेली आहे, एक मंच मिळालेला आहे. आपल्याला काही सगळं काही सोडायचं नाही. हे करण्यासाठी मंच जरी मिळाला आहे, हा प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला कोणाला आपल्या आहे त्या स्थितीतून बाहेर यायचंय का? नाही यायचंय. आहे त्या स्थितीला म्हणजे एक महिला आहे ना खूप मोठ्या भूमिका बजावू शकते. हे सत्य आहे. आईची, बहिणीची, मुलीची, बायकोची, सगळ्या नात्यांना ती पार उरून पुरती अशी महिला. मग जर ती एवढे नाते एकदम ठामपणे पार पाडू शकते, एखादा बिझनेस का करू शकत नाही? आणि बरं घर सोडायची गरज पण नाही डिजिटल पद्धतीत. आतापर्यंत काय म्हंटलो आपण, मला घराच्या बाहेर जायला संधीच दिली नाही.
मग नाही संधी दिली म्हणून आपण घरात थांबलो. म्हणून आता घरात राहून जर आपण एवढी मोठी संधी मिळालेली तिचं स्वर्ग करू शकत नाही, मग आपल्यात कुठं तरी कमी. ती कमी आपल्याला दाखवायची नाही. महिलांमध्ये एक खूप मोठी उमेद आणि आशा असते, आणि ती फक्त त्यांनी जागा करायची. आपल्याला एक प्रूफ करायचंय का मी पण काहीतरी करू शकते. मला ना आधी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना विश्वास द्या, कारण मला ही करण्याची संधी मिळावा आणि मी त्या संधीचं सोनं करू शकते. सॉरी, मला ते संधी मिळावं आणि त्या संधीचं मी सोनं करू शकते. एवढं जरी आपण आपल्या घराला सांगितलं ना, घरातल्या व्यक्तींना, तरी ते आपल्याला करण्याची संधी देऊ शकतात. कारण भरपूर महिला आहेत तर त्यांना अडचणी आल्यात. काही बरेचसे नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणार त्यांना पण खूप आल्या, आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये करताना पण खूप अडचणी आल्या असतील महिलांना. परंतु आपण जर सिद्ध केलं ना, तर आपल्याला कोणीच थांबवणार नाही. कारण हा प्रोजेक्ट आहे ना, पैसा देणार आहे, आणि आपल्या कुटुंब चालायला पण पैसाच लागतो. आपल्या कुटुंबात काहीतरी अडचणीत आपण सापडलेलो होतो. नवरा आपला काम करतोय, परंतु त्यांच्या पगारात किंवा त्यांच्या व्यवसायात जे इन्कम येत आहे त्याच्यातून आपल्या कुटुंबातल्या काही गरजा कमी प्रमाणात पूर्ण होतात. मग त्या पूर्ण करण्यासाठी जर आपला हातभार लागत असला तर काय अडचण आहे महिलांनी पुढे व्हायला. महिलांनी जर स्वतःच्या नवऱ्याला सांगितलं ना, अहो तुम्ही एवढे कष्ट केले, मी पण थोडे केले तर तुमच्या बरोबरीने मी पण उभे राहिले, तर कोणता नवरा आहे त्याला वाटत नाही आपल्या बायकोनी समाजात उभं राहावा, तिला पण मान सन्मान असावा, तिच्यामुळे पण मला ओळखलं जावा, असं कोणत्याही नवऱ्याला वाटणार नाही. परंतु महिला स्वतःमध्ये ना काहीतरी मला जमणार नाही हे स्वतःला सांगून ठेवलेलं आहे. ते सांगू नका, मी पण काहीतरी. कारण आताच 2 दिवसापूर्वी आपल्या टीम मधल्या ज्या कधीही या मंचावर बोललेल्या नाहीयेत, बोलल्यात का त्या तिन्ही नारी ज्या आता त्यांच्या मला जागतिक लेवलच्या ज्या क्रिस्टल कॅमी गेम आहे त्यात त्यांचं नाव आलं. त्यांनी एवढं मोठं छान पद्धतीने त्याला हे समोर आणलेलं आहे. त्या महिलांनी कधी बोलल्या का त्या? पण त्यांच्यात काहीतरी होतं ना, होतं म्हणूनच त्यांनी केलं. मग का आपण कमी समजतो स्वतःला? एवढं कमी समजू नका की एक दिवस आपलाच विसर सगळ्या कुटुंबाला पण पडल. आपलं अस्तित्व तयार केलं पाहिजे कुठंतरी. मी आहे जिवंत स्वरूपात. नाही तर आपण फक्त कामापुरतो आहोत का नाही. माझी पण एक ओळख तयार झाली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहतो ना, त्या ठिकाणी आपल्यावर आहे ना असं प्रेम केलं पाहिजे, अशा ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि गेलो पण पाहिजे. ज्या ठिकाणी आपण कुठंतरी जाणार आहे तिथे आपली आठवण काढली गेली पाहिजे जिथून आपण चाललोय. आणि ज्या ठिकाणी जातोय ना त्या ठिकाणी आपली कुणीतरी वाट पाहिली पाहिजे. असे आपलं अस्तित्व असावं. नाही तर आलो काय गेलो काय, जन्माला आपलं ओझ आपल्याला वाटू नये जन्माचं, असं तरी महिलांना स्वतःला वाटलं पाहिजे. म्हणून महिलांनी स्वतःहून पुढे या. आपल्या ग्रुपमध्ये खूप सुंदर लीडर आहेत, त्या स्वतःला सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी केलंय पण सिद्ध स्वतःला. इतकं सुंदर पद्धतीने छोट्या अमाऊंट मध्ये त्यांनी बिझनेस चालू केला, पण स्वतःचं नाव कमवलंय, स्वतःला सिद्ध केलेलं आहे. घरातल्यांना पण दाखवून दिलंय मी पण काहीतरी करू शकते. अशाच काही लेडीज आहेत ज्यांना आपल्याला या मंचावर ऐकण्याची संधी मिळालेली आहे. तर त्यांनी या बिझनेस मध्ये याआधी त्या काय करीत होत्या, स्वतःला काय समजत होत्या, आणि आता आल्यानंतर त्यांना काय वाटतं, त्या त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात का, हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. आता आपण काही महिलांना या मंचावर आपण आमंत्रित करू आणि त्यांचे विचार ऐकू का खरंच या मंचातून किंवा ह्या प्रोजेक्ट माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण झालेत का आणि इतरांचे होतील का. तर सुरुवातीला मी बोलवते आपल्या मंचावरच्या ज्या 3 एक महिने झाले त्यांना जॉईन होऊन पण सुंदर इन्कम घेतलेला आहे अशा आपल्या लेडीज सिंगम ललिता आहेर मॅडम. मॅडम प्लीज वेलकम. सर त्यांना अनम्यूटचा ऑप्शन द्या. मग पाय ठेव बरं. हॅलो हॅलो सर ललिता आहेर यांना अनम्यूटचा ऑप्शन द्या. सर आवाज येतोय का माझा? येस येस दिलंय मॅडम त्यांना. हो हो दिलं असेल. हो का, ओके सर. अनम्यूटचा ऑप्शन पुढचं घ्या मॅडम पुढचं. हो ठीक आहे सर. त्यानंतर आहे ना आपण आहे ना अंबिका चव्हाण मॅडम आहेत आपल्या याच्यावर, त्यांना पण आपण बोलण्याची संधी देऊ. त्यांना या मंचावर येऊन काय वाटतं त्या त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. प्लीज वेलकम मॅडम. ऍड्रेस करा फक्त मला ऍड्रेस सापडत नाही. बरं ठीक आहे सर, ओके. ज्यांना बोलण्याची इच्छा आहे ना त्या महिलांनी स्वतःहून ऍड्रेस करा, जेणेकरून त्या बोलू शकतील आणि इतरांना पण त्यांना ऐकायची एक संधी मिळेल.
बोलतं झालं पाहिजे. आपल्याला मंच मिळालाय, आतापर्यंत बोलायला संधी म्हणजे सगळेजण बोला म्हणत होते, परंतु आपल्यासाठी सेपरेट एक दिवस ठेवलाय. का बोलू नये आपण? महिला वर्गांनी बोललं पाहिजे आणि आपल्या मनातल्या काही शंका असल्या त्या पण विचारा आणि आपल्याला काही करता येणार आहे का किंवा करायला काय अडचण येते ते पण सांगू शकतो आपण इथे. चंद्रकला कुसमाडे मॅडम बोलताय का आपण? हँड राईज करा आणि बोला. पल्लवी जाधव मॅडम बोलतील का? मॅडम बोलू शकता का आपण? हँड राईज केलं तर समजेल कोण बोलतंय आणि बोलण्याची इच्छा आहे त्यांना. धायगुडे मॅडम प्लीज वेलकम मॅडम, तुम्ही बोला. हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग मॉर्निंग मेटावर्स टीम. हा, हॅलो. थँक्यू मला या मंचावर बोलण्याची संधी दिली. हॅलो, ललिता आवाज येतो? बोलताय सर? होय मॅडम येतोय, बोला. हा. मॅडम तुम्हाला काय हॅलो, वाटतं, तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केली आहे, आता तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील का? हो, मला या मंचावर येऊन 4 महिने झाले आहे मॅडम. हो. हॅलो, आवाज येतो का मॅडम? हो मॅडम येतोय, बोला. हा. मला या बिझनेस मध्ये येऊन 4 महिने झाले. मी दुसऱ्या लेवलनी एंट्री केली होती मॅडम या बिझनेस मध्ये. हो. आणि आता मी 4थ्या लेवलला आहे. मी 20 ते 25 हजार इन्कम घेतला. कसं आणि वाटलं तुपे मॅडम मॅडम स्वतःचं इन्कम घेतल्यावर? कसं वाटलं स्वतःचा इन्कम घेतल्यावर? खूप छान वाटलं आणि अजून खूप मोठं स्वप्न आहे मॅडम, मला याच्यातून पूर्ण करायचं आहे. हो. आणि तुपे मॅडम मॅडमचा तुम्हाला आणि पण तुपे सर्व सरांचा. होता का? हॅलो, हा, तुम्हाला सर्व हॅलो. आल्या त्यावेळेस त्या प्रोजेक्ट मध्ये तुमची एंट्री झाली त्यावेळेस तुम्हाला पण सरांचा सपोर्ट होता का पूर्णपणे? हो, मला तुपे मॅडमचा आणि तुपे सरांचा खूप सपोर्ट मिळाला. सगळ्या महिलांनी असं म्हणजे घरात बसून हा बिझनेस करायलाच पाहिजे. तुम्हाला वाटतं का सगळ्या महिला करू शकतात हा बिझनेस? हो, मनावर घेतलं तर करायलाच पाहिजे, कारण सगळ्या महिलांनी घरात बसून बिझनेस करण्यासारखा आहे. मनावर घेतलं तर स्वप्न पूर्ण करू शकतो आपण. ओके, ठीक आहे, छान छान पद्धतीने बोललात मॅडम, धन्यवाद. असंच बोलतो हा, एक दिवस तुम्हाला पण प्लॅन द्यायचा आहे आपल्या मंचावर, जेणेकरून नवीन नवीन लीडर येतील आणि नवीन लोकांना ऐकायला भेटेल आपल्याला. थँक्यू मॅडम. हा, थँक्यू. ज्योती तांबे मॅडम बोलताय का? अनम्यूटचं ऑप्शन द्या सर त्यांना. मंदाकिनी माने मॅडम प्लीज वेलकम मॅडम. धायगुडे मॅडम, धायगुडे मॅडम प्लीज वेलकम, तुम्ही बोला. नाही बोलत आहे. नवीन आताच आपल्या याच्यात जॉईन झालेल्या आहेत कोमल लोळगे मॅडम, तुम्ही प्लीज वेलकम, बोला. तुम्ही नवीनच आलेला आहे, तुम्हाला काय वाटतं या मंचावरती येऊन तुमचे स्वप्न पूर्ण होतील का? हॅलो. हा गुड हॅलो. मॉर्निंग मॅडम. हा मॅडम, गुड मॉर्निंग मॅडम. बोला. हो, मी नवीनच जॉईन झाली आहे. इंगळे हो. सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलंय. बऱ्याचशा हो. गोष्टी समजल्या, काही नाही समजल्या. पण मग ज्याच पद्धतीने तुम्ही रोज ही मीटिंग घेतात, मीटिंग थ्रू पण काही कन्सेप्ट लक्षात येतात ते. आणि त्याद्वारे सुद्धा मी बरेचसे जॉईन करण्याचा प्रयत्न करतेय आणि घरून पण मला बराचसा छान सपोर्ट आहे.
माझ्या आई असू किंवा मग माझे मिस्टर असू, यांचा पण खूप छान सपोर्ट आहे. आणि त्याच्यामुळे या मंचावर येऊन मला असं वाटत नाही का मी काहीतरी चूक केली म्हणून. खूप छान असं तुम्हाला हा वाटतं मंच का मॅडम आहे तुमचे आणि स्वप्न थँक्यू. हॅलो. तुम्हाला वाटतं का मॅडम तुमचे स्वप्न पूर्ण होतील या प्रोजेक्ट मधून? हो हो, होतील ना, होतील ना. होतील. आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे असं वाटतं. पण बघू आता. केलंय, मनावर घेतलंय, मी करीन असं वाटतंय. तुम्ही करू शकता मॅडम, फक्त तुम्ही स्वतःला तयार करा आणि शिकण्याची तयारी ठेवा. डेली मीटिंगला जर हजर राहिलं ना तर आपण काही करू शकतो. एवढंच सत्य आहे. महिलांमध्ये खूप ताकद असते, फक्त शिकण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आपण पण एक दिवस खूप छान हो हो पद्धतीने प्लॅन देऊ शकतो. हे स्वतःला रोज म्हणा, एक दिवस तुम्ही स्वतः पण खूप छान पद्धतीने प्लॅन देतात. इतर महिलांना तुम्हाला हो, काय नाही वाटतं, मी. महिलांनी केला पाहिजे का हा प्रोजेक्ट? केला पाहिजे का थँक्यू मॅडम मॅडम. इतर महिलांनी? हो, केला पाहिजे, बऱ्याचशा जणांनी केला पाहिजे हा. जे घरी बसून करतात ते म्हणजे काही नाही, काय करू काय करू हा विचार प्रत्येक महिलेच्या मनात असतो की मी घरी बसून काय करू. तर मला वाटतं याच्यासारखा दुसरा प्लॅटफॉर्म दुसरा त्यांना मिळू शकणार नाही. हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासारखा आहे. आणि सगळं त्यांचं घर सांभाळून सुद्धा हे करू शकतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो, सगळ्यात महत्वाचं एक महिला आहे ना, एक घर सांभाळून ती 4 कामं एका वेळेस करू शकते. मग का करत नाही हाच खूप मोठा महिलांसमोर प्रश्न आहे. त्यांनी स्वतःला तयार करावा एवढीच इच्छा आहे. आपल्याला सपोर्ट करण्यासाठी शामिंगळे सर आहे, पाटील सर आहे आणि मंचात एवढे लोक आहेत का जे आपल्याला कधी निम्म्या रात्री वेळ पडली तरी आपल्याला त्या प्लॅन विषयी सपोर्ट करू शकतात. म्हणून आपण स्वतः फक्त तयार होणं महत्वाचं आहे. थँक्यू मॅडम, खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, थँक्यू. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मनीषा चव्हाण मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. प्लीज वेलकम मॅडम. माईक वरती प्रेस करा मॅडम. अनम्यूटचं ऑप्शन दिलंय तुम्हाला. माईक असतो साईडला डाव्या बाजूला, तर तिथं क्लिक करायला लागेल. ते लक्षात येत नाही त्यांच्या, त्याच्यामुळे होतंय, लक्षात न आल्यामुळं. तर नेक्स्ट. शीतल आहेर मॅडम नवीनच आहेत, अजून त्यांची जॉईनिंग झालेली नाही. मॅडम प्लीज बोलता का तुम्ही? हॅलो. हा हॅलो, बोला ना मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. तुम्हाला आतापर्यंत हा प्लॅन कितीपर्यंत समजला? तुम्हाला वाटतं काय, आता जो ऐकताय तुम्ही प्लॅन हा रोज डेली मीटिंगला येत आहे 2-3 दिवसापासून, मॉर्निंग. तुम्हाला काय वाटतं हा प्लॅन तुम्हाला जमेल आणि हा इतर हा महिलांना पण जमू शकतो का? हा, करेन, ट्राय करायचंच आहे मला, त्याच्यामुळेच मी रोज मीटिंग जॉईन करायचा प्रयत्न करतेच आहे. हम्म, हम्म. पण मला एकदा तुमची तुम्हाला गाठ वाटतं घ्यायची. तुम्हाला जमल आणि इतर महिलांना पण हा जमू शकतो? हो स्वप्न पूर्ण करणारा प्लॅन आहे का हा? हो, बरोबर आहे ना, केलं तर सगळं होते. ओके मॅडम, थँक्यू मॅडम बोलल्याबद्दल. नवीन आल्या हो हो. तर एक दिवस खूप छान पद्धतीने बोलतात. धन्यवाद. कविता मोरे मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. कविता मोरे मॅडम. एक धायगुडे मॅडम आलेले आहेत. प्लीज मॅडम, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. हा बिझनेस आपण का करावा, कशासाठी केला पाहिजे? वेलकम मॅडम. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मॅडम. लीडर्स. येस, गुड मॉर्निंग.
हा माझा मोबाईल मध्ये स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे मला बोलता आलं नाही आणि थोडा ओके. हे झालं येते आला. ओके. तर हा मेटाफोर्स मेटावेल या महामंचाची स्थापना 1 ते 1.5 वर्षापूर्वी श्री इंगळे सर यांनी केली आहे. आणि अशा या मंचावर आज मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे इंगळे सरांचे. धन्यवाद इंगळे सर. थँक्यू. माझं नाव उषा धायगुडे. मी बारामतीमधून हा बिझनेस रन करते. गेली 20 वर्ष मी या मार्केटिंग क्षेत्रामध्ये आहे. परंतु मला या मार्केटिंग क्षेत्रामध्ये एवढी कामं केली, परंतु मला कुठल्याही क्षेत्रात असं मनासारखा असा मोबदला मला कधी भेटलेला नाही. पण जेव्हा आता इंगळे सरांकडे मी मेटावेलमध्ये जवळजवळ 1 वर्ष झालं जॉईन झालेली. परंतु इंगळे सरांकडे जॉईन होऊन आता मला 2 ते 3 महिने झाले असतील. या 3 महिन्यात सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि लंबाते सरांच्या सहकार्यामुळे मला 31 दिवसामध्ये 64,502 रुपयाचा इन्कम झाला. हा खूप छान झालं. आणि महिलांनी हे का करावं तर आपल्याला बघा आपलं जे घर आहे हे फक्त पुरुषांवरतीच चालतंय. ज्या दिवशी पहिल्या वेळेस आपल्याला मॅडमनी काय सांगितलं होतं की पहा एक सायकल असते आणि सायकलची 2 चाकं असतात तर त्या 2 चाकांवरती ती सायकल चालते. तसा हा आपला संसाराचा गाडा देखील 2 चाकांवरती आहे आणि त्यातलंच एक चाक म्हणजे नवरा आणि दुसरं चाक ही बायको असते. पण फक्त आता सध्या काय होतं की पुरुषच जास्त करून म्हणजे कष्ट करून पैसा घरात आणतात आणि काही महिला अशा आपल्या घरात बसतात. तर तसं न बसता महिलांनी काय केलं पाहिजे की त्यांच्यासाठी त्यांना हातभार आपण आपल्या परपंचासाठी लावायचा. म्हणूनच या मेटाफोर्स मध्ये काम केलं पाहिजे. खूप सोपं आहे. ऑनलाईन काम आहे. डिजिटल प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे कोणाचे पैसे बुडण्याचाही प्रश्न येत नाहीये ह्याच्यामध्ये. तर प्रत्येक महिलेने या आपल्या मेटावेल या कंपनीमध्ये सहकार्य म्हणजे सहभागी होऊन आपल्या घराला पैशाचा हातभार लावावा हे मी सर्व महिलांना सांगू इच्छिते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. खूप छान पद्धतीने तुमचं मार्गदर्शन मिळालं आम्हाला. खरंच महिलांनी केलं पाहिजे. फक्त स्वतःला तयार करा आणि आपण कामाला लागूया. यानंतर आपण आहे ना सारिका लोंढे मॅडम बारामतीवरून आहेत. त्यांना आपण बोलण्याची संधी देऊ. प्लीज वेलकम मॅडम. प्लीज वेलकम मॅडम. हॅलो. हॅलो. हा मॅडम सारिका खूप आत्ताच जॉईन झालेली आहे. नवीन आहे. तिला काहीच माहिती नाहीये याच्यातलं. ओके चालेल. शीला बेनकुळे मॅडम. प्लीज वेलकम मॅडम. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा का कसा बिझनेस आहे कसा केला पाहिजे आणि आपण करू शकतो का सगळ्या महिला वर्ग. आपल्याला काहीच बोलायचं नाही. फक्त एक शब्द जरी बोललो ना आपण खूप छान वाटलंय प्रोजेक्ट मी काम करू शकते एवढे 2 वाक्य जरी बोललो ना तर दुसऱ्या दिवशी आपण 4 वाक्य बोलणार आहे. आपण आज गप्प बसलो ना तर परत बोलण्याची संधी मिळणार नाही. आज आज कधीतरी सुरुवात ही आजच करावं लागते. उद्या पण उगवणार आहे तो आपल्यासाठी आजच असणार आहे. मग आज का सुरुवात करू नये आपण. बोलण्याची संधी मिळते तर बोला. जेणेकरून आपण काहीतरी करण्याची तयारीला लागलोय तर केलं पण पाहिजे. 1 मिनिट मॅडम. आपल्या वनीच्या मॅडम मंदा मॅडमला सांगा मॅडम. हॅलो. हा हॅलो मॅडम. वनीच्या मंदा मॅडमला तुम्ही इन्व्हाइट करा. माने मॅडम का मंदाकिनी मॅडम. नाही मंदाकिनी मंदा पगारे आहेत का त्या. असतील ना मग. नाही आहेत मॅडम. त्या मीटिंगला नाहीत मॅडम. हो का. मंदाकिनी मॅडम. हा मंदाकिनी मॅडम प्लीज वेलकम मॅडम. तुम्ही तुमचे विचार व्यक्त करा का आपण हा प्रोजेक्ट केला पाहिजे का करावा आपले स्वप्न पूर्ण करू शकतो का हा प्रोजेक्ट.
आपली एक ओळख तयार होऊ शकते की या माध्यमातून. ज्योती कुसमाडे हॅलो. मॅडम. हॅलो. महिलांनी बोललं पाहिजे. ज्यांचं नाव घेईल ना त्यांनी कमीत कमी 2 शब्द तरी बोला, काहीतरी सांगा की बाबा हे काम मला आवडलं, मी असं काम करते, मी तसं काम करते, एवढ्या दिवस झालं कामावरती जॉईन झाले. असे काहीतरी 2-4 शब्द बोला तुम्ही. ज्यांचं मॅडम नाव घेतील ना त्यांनी प्लीज बोला. बोललं पाहिजे. हा मंच आपल्याला एक येस. दिवसासाठी मिळाला आहे, का संधी सोडावे आपण तरी. ज्योती कुसमाडे मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. तुम्ही कोणाला जॉईन झाल्यात, कधी झाल्यात, किती इन्कम घेतलाय, आता मला याच्यातून काय करायचंय, एवढं बोलायला काय लागतं? काहीच नाही. आपण जर आज बोललो नाही ना, आता आपल्याला हा बिझनेस मोठा करायचा आहे, मग आताच जर बोलतो नाही झालं तर कधी करणार आहे? माधुरी वेताळ मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. ओके. आता आपण पुढच्या वेळेस काय करू, आज जाऊ द्या, नवीन असल्यामुळे बोलायला थोडीशी महिलांना वाटत असेल कसं बोलू. पुढच्या वेळेस आपण 5 महिलांना आधीच कॉल करून ठेवू आणि त्यांनी ना 4-5 वाक्य स्वतः लिहून ठेवायचे आणि कंपल्सरी त्या महिलांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी ते वाक्य वाचून का होईना बोलायचंय. तेव्हाच आपली डेअरिंग होणार आहे. आता आपण डोळ्याआड असताना सुद्धा एवढी घाबरतोय बोलायला, तर खरं स्टेजवरती गेल्यावर माईक हातात घेऊन बोलू शकतो का? नाही. तर मग एकदा काय सगळ्यांनी स्वतःला 4-5 वाक्य लिहा, आरशासमोर ती स्वतः बोला. पुढच्या वेळेस ती बोलायची असे आदल्याच दिवशी सगळ्यांची 5 जणींची नावं घेतली जातील, त्यांना सांगितलं जाईल आणि त्यांनी स्वतःची तयारी करायची. आपल्याला इथं लीडर घडवायचे, मुख्य माणसं नाही घडवायचे. तेव्हा सगळ्या महिला वर्गाने तयार व्हा, कामाला लागा. आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची, आपली एक ओळख तयार करायची आहे, समाजात आपली एक जागा तयार झाली पाहिजे आणि खूप छोट्या अमाऊंटमध्ये आपल्या बजेटमध्ये आपल्याला बिझनेस करता येणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी तयार व्हायचं. आपल्या पण नवऱ्याला आपण कुठेतरी प्रूव्ह करू ना, मी पण काहीतरी करू शकते, का दाखवू नये. म्हणून तयारीला लागू. त्यावेळेस जाऊ दे, आपल्या बऱ्याचशा महिलांना बोलण्याची इच्छा असून पण हिंमत न झाल्यामुळे बोलू शकल्या नाहीत, परंतु पुढच्या वेळेस बोलण्याची तयारी करू, आपण त्यांच्याकडून करून घेऊ आणि लीडर घडवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी येस दिली येस येस. त्याबद्दल. हम्म. शीला थँक्यू मॅडम. मॅडम, हो. शीला मित्रांनो, मेंढकुळे मॅडम अनम्यूट आहेत का? नाही येत ना मॅडम, त्या अनम्यूट करीतच नाहीये, आहेत की करतच नाही. शीला मॅडम आहेत. त्यांना जमत आहेत नसेल बहुतेक परंतु त्या अनम्यूट. करीतच नाही, अनम्यूट हा करीतच नाही. नाही, त्यांना अनम्यूट करायलाच जमत नसेल ते. पण हो पल्लवी हो, मॅडम, ते एकदा आपण शिकून पल्लवी घ्यायला जाधव, पाहिजे महिलांनी. हो, ते शिकून घेऊ, हॅलो कारण नवीन पल्लवी आहे. जाधव. हा बरोबर आहे. चालतंय, त्यामुळे पुढच्या होत वेळेस असेल. आपण महिला तयार करूया मॅडम. हो, महिलांना आधी एक आपण त्यांच्याकडून तयारी करून घेऊया. नवीन असल्यामुळे झाला असेल राईट यावेळेस, राईट राईट. पुढच्या वेळेस आपण त्यांच्याकडून तयारी करू. थँक्यू. नाही, बॅक टू नक्कीच होस्ट. पुढच्या वेळेस आहे ना. हॅलो, पुढच्या वेळेस आहे ना मॅडम, आपल्या दोघींना बोलायला चान्सच भेटणार नाही, अशा महिला आपण याच्यामध्ये घेऊन येऊ. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम यांनी जे आज सूत्रसंचालन केलं, ते अतिशय सुंदररित्या त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि सूत्रसंचालन केलं आहे. तर मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, त्यानंतर आपल्या आज या मंचावर ज्या सर्व लेडीज सिंगम ज्यांनी आपले मत व्यक्त केलं, मार्गदर्शन केलं आणि बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचे सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, हा मंच आपल्यासाठी खुला आहे. तर या ठिकाणी आपल्याला लीडर आपण घडवत आहोत आणि आपण स्वतः बोललं पाहिजे. या मंच आपण एक जो आपण वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण, ज्यांना आपण ज्या महिला आपण या ठिकाणी घडवत आहोत, लीडर घडवत आहोत, तर या ठिकाणी बोललं पाहिजे. तर जे बोलले आहात त्यांचं खूप खूप धन्यवाद. जे बोलले नसेल तर त्यांनी आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करा. तर बोललं तर आपण खूप काही करू शकतो. तर मित्रांनो, सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आज आपला टाइम संपलेला आहे.
तरी मी आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मेघे सर यांना एक 2 मिनिटासाठी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. आजचं जे सेशन झालं जबरदस्त आहे. ह्युमन एम्पॉवरमेंट, जे नवीन नवीन लीडर्स बोललेत, बरेचसे आपले तुपे मॅडम वगैरे रेग्युलर बोलतात, तर बाकीच्या लोकांनी पण प्रयत्न केले पाहिजे. विशेष म्हणजे मी एक कोमल मॅडम यांचं नाव घेऊ इच्छितो, कारण परवा दिवशीच त्यांचं जॉईनिंग झालंय आणि जॉईनिंग झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट जवळजवळ 3 त्यांचे प्रॉस्पेक्ट आहे. एक जॉईनिंग केलंय, आज उद्या त्यांचे 2 जॉईनिंग होणार आहे मित्रांनो. म्हणजे जे लोक म्हणत असतील माणसं कुठून आणू, तर माणसं तुमच्या जवळच आहे, फक्त आपल्याला शोधायचंय. जर शोधलं तर सगळं मिळू शकतं. जर शोधायचं आपण विचार नाही केला तर काहीच उपयोग होत नाही. तर मित्रांनो, हा जो बिझनेस आहे हा 100% डिस्ट्रीब्युशन आहे, टोटल ट्रान्सपरंट आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे हेराफेरी नाही. ज्या व्यक्तीला यायचंय त्या व्यक्तीने फक्त एकच आहे की त्याला एकच कंडिशन आहे, त्याच्याकडे 2 लोक किमान पाहिजे. 2 लोक असन तर हेच 2 लोक तुम्हाला करोडपती केल्याशिवाय राहणार नाही. किमान 2, जास्तीत जास्त जेवढे लोक आणतात